हॅलो एव्हरीवन. आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण या 12वीच्या सिलेबसमध्ये हा जो काही ऑसिलेशन चॅप्टर आहे त्याची थिअरी आपण सगळी डिस्कस केलेली आहे. आणि आता आपल्याला या बोर्ड बुक मधले जी काही एक्झाम्पल्स आहेत ती डिस्कस करायचे आहे. एक्सरसाइज मध्ये आपण जर बघितलं तर पहिले 7 थिअरी क्वेश्चन्स आहेत. 8 पासून न्यूमरिकल सुरू झालेले आहेत. त्यातलं 8 नंबरचं न्यूमरिकल काय आहे बघा. ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मेन पोझिशन इज द स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन हाफ इट्स मॅक्झिमम स्पीड गिवन पाथ लेंथ ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन इज 10 सेंटीमीटर. बघा या न्यूमरिकल मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की कुठल्या डिस्टन्सला पार्टिकलची व्हेलॉसिटी मॅक्झिमम स्पीडच्या हाफ होणार आहे आणि दिलेला आहे ते पाथ लेंथ. पाथ लेंथ म्हणजे काय आहे बघा. आपण ज्यावेळेला पेंडुलमचा विचार करणार आहे, हा पेंडुलम ऑसिलेट होत असताना निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी या मार्गावरती या पाथवरती असणार आहे. निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी या मार्गावरती असणार आहे. आणि आता हा जो काही मार्ग आहे निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी याला पाथ लेंथ असं म्हणायचं आहे. हे पाथ लेंथ जे आहे ते मेन पोझिशन पासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटीचं अंतर आहे ते एम्प्लिट्यूड एवढा आहे. निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटीचं अंतर आहे ते एम्प्लिट्यूड एवढा आहे. पाथ लेंथ म्हणजे टोटल डिस्टन्स जे आहे ते आपल्याला या ठिकाणी 2 टाइम्स एम्प्लिट्यूड असं मिळणार आहे. 2 टाइम्स एम्प्लिट्यूड असं मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला डिस्टन्स विचारलेला आहे की ज्या डिस्टन्सला पार्टिकलची व्हेलॉसिटी मॅक्झिमम व्हेलॉसिटीच्या हाफ होणार आहे. कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल बघा. आपल्याला दिलेली माहिती जी आहे ती या ठिकाणी 2a इक्वल टू ही जी काही एम्प्लिट्यूड आहे किंवा आपल्याला एम्प्लिट्यूड काढता येईल पाथ लेंथ वरून 10 सेंटीमीटर अशी आहे. एम्प्लिट्यूड इक्वल टू आपल्याला 5 सेंटीमीटर असं लिहिता येणार आहे. आणि आता तुम्हाला दिलेल्या कंडिशन प्रमाणे एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. काय आहे बघा. व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मॅक्झिमम व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे ए ओमेगा. त्यांनी दिलेली कंडिशन आहे व्ही इक्वल टू व्ही मॅक्झिमम बाय 2. बघा व्हेलॉसिटीचं इक्वेशन आपल्याकडे स्टँडर्ड इक्वेशन आहे ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऍट मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 त्यामुळे व्हेलॉसिटी मॅक्झिमम टोकाकडे व्हेलॉसिटी जी आहे ती मिनिमम असणार आहे, 0 असणार आहे. मोमेंटरी रेस्ट असं म्हटलेलं आहे. आणि मॅक्झिमम व्हेलॉसिटी आहे ती ए ओमेगा. या न्यूमरिकल मध्ये दिलेल्या कंडिशन प्रमाणे आपणाला व्ही इक्वल टू व्ही मॅक्झिमम बाय 2 असं लिहिता येणार आहे. आपल्याकडची इक्वेशन्स आपण सबस्टिट्यूट करणार आहे. ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू ए ओमेगा बाय 2. दोन्ही बाजूचं ओमेगा कॅन्सल करता येईल. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू ए बाय 2 स्क्वेअर करता येईल. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर बाय 4 असं लिहिता येईल. एक्स स्क्वेअर राईट साइडला ए स्क्वेअर बाय 4 लेफ्ट साइडला घेतला आपण तर काय लिहिता येईल बघा. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 4 इक्वल टू एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर इक्वल टू लिहायचं असेल तर या दोघांची वजाबाकी आपल्याला मिळणार आहे 3/4 ए स्क्वेअर असं मिळणार आहे. एक्स इक्वल टू रूट 3/2 ए असं मिळणार आहे. एक्स इक्वल टू रूट 3 ची व्हॅल्यू आहे 1.732 अपॉन 2 इंटू एम्प्लिट्यूड आहे 5. एम्प्लिट्यूड जे आहे ते आपल्याकडे 5 अशी आहे. एक्स इक्वल टू लिहिताना आपल्याला 1.732 इंटू 2.5 आणि 2.5 ना 1.732 ला जर मल्टिप्लाय केलं आपण तर आपल्याला ही एक्स ची व्हॅल्यू मिळणार आहे 4.33 सेंटीमीटर. 4.33 सेंटीमीटर. तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लाय करू शकता. दोघांच्या लॉगची बेरीज करून अँटी लॉग बघू शकता. या डिस्टन्सला या पार्टिकलची
जी व्हेलॉसिटी आहे ती मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या हाफ असणार आहे. या डिस्टन्सला पार्टिकलची जी काय व्हेलॉसिटी आहे ती मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या हाफ असणार आहे. असं आपल्याला या ठिकाणी हे कॅल्क्युलेट करता आलेलं आहे. पुढचं उदाहरण आपल्याला सोडवता येईल बघा. नऊ नंबरचं उदाहरण आहे, डिफरन्शियल इक्वेशन वरती आहे बघा. नऊ नंबरचं एक्झाम्पल आहे. काय आहे एक्झाम्पल बघा. इन SI units, the differential equation of simple harmonic motion is d square x by dt square equal to minus 36x. Find its frequency and period. तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे, यावरून फ्रिक्वेन्सी आणि पिरियडिक टाइम विचारलेला आहे. फ्रिक्वेन्सी आणि पिरियडिक टाइम विचारलेला आहे. फ्रिक्वेन्सी क्वेश्चन मार्क, टाइम पिरियडिक टाइम क्वेश्चन मार्क. त्यांनी दिलेलं इक्वेशन डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इक्वल टू -36x. आपल्याकडे असलेलं स्टँडर्ड इक्वेशन डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इक्वल टू -ω²x. या दोन इक्वेशनची तुलना करायची आहे, कंपेअर करायचे आहे इक्वेशन. Therefore, ω² इक्वल टू 36, ω इक्वल टू 6 रेडियन पर सेकंड असं मिळणार आहे. हा ओमेगा फ्रिक्वेन्सी मध्ये एक्सप्रेस करता येणार आहे. 2πn इक्वल टू 6, πn इक्वल टू 3, n इक्वल टू 3/π, म्हणजेच n इक्वल टू 3/3.142 असं लिहिता येईल आपल्याला. 3/3.142 असं लिहिता येईल. आता ही डिव्हिजन आपल्याला करायची आहे. या दोघांच्या लॉगची वजाबाकी आपण करणार आहे. यासाठी आपण लॉग टेबलचा वापर करणार आहे. या 3चा जो काही लॉग आहे तो 4771 असा आहे. 4771 असा हा 3चा म्हणजे 30चा 0 मध्ये बघायचा आहे. कॅरेक्टरिस्टिक 0 येणार आहे. पायचा लॉग किंवा 3.142चा लॉग स्टँडर्ड आहे, तो काही बदलणार नाही. 4972 असा आहे. डिव्हिजन आहे म्हणजे दोघांच्या लॉगची वजाबाकी करायची आहे. डिव्हिजन आहे म्हणजे दोघांच्या लॉगची वजाबाकी करायची आहे. आणि हे वजाबाकी केल्यानंतर काय येणार आहे बघा. 11 मधून 2 गेले की 9 येणार आहे. 17 मधून 8 गेले की 9 येणार आहे. 17 मधून 8 गेल्यानंतर 9 येणार आहे. पुन्हा या ठिकाणी 17 मधून 10 गेले की 7 येणार आहे. पुन्हा या ठिकाणी कॅरी येणार आहे. आणि 4 म्हणजे 14 मधून 5 गेले की या ठिकाणी आपल्याला 9 मिळणार आहे. आणि या बाजूला बार 1 असं येणार आहे. बार 1 असं येणार आहे. याचा अँटीलॉग आपल्याला बघायचा आहे. 97 अँटीलॉगच्या टेबलमध्ये गेल्यानंतर 97चा 9 आणि 9 मध्ये अँटीलॉग बघायचा आहे. 97चा 9 मध्ये बघा 9528 असं आहे. पुन्हा 9 मध्ये आहे ते 20 असं आहे. दोघांची बेरीज केले की 9548 n इक्वल टू 9548. बार 1 म्हणजे 0 येणार आहे. बार 1 म्हणजे काय येणार आहे 0 पॉइंट असं येणार आहे. ही फ्रिक्वेन्सी आहे. आपल्याला पिरियडिक टाइम पाहिजे. पिरियडिक टाइम आणि फ्रिक्वेन्सी मधलं रिलेशन आहे, एकमेकाचे रिसिप्रोकल्स आहेत. म्हणजे t इक्वल टू 1/n, t इक्वल टू 1/0.9548. जर आपण लॉग टेबल मध्ये याचा रिसिप्रोकल बघितला, जर आपण याचा लॉग टेबल मध्ये रिसिप्रोकल बघितला तर आपल्याला किंमत मिळणार आहे 1.047 सेकंद. 1.04 सेकंद असा हा पिरियडिक टाइम आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार आहे. असा आपल्याला पिरियडिक टाइम कॅल्क्युलेट करता येणार आहे. तुम्हाला एक डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. स्टँडर्ड डिफरन्शियल इक्वेशन बरोबर कम्पेअर करायचं आहे. ओमेगा मिळणार आहे. ओमेगाचं इक्वेशन आहे 2πn. यांचे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येणार आहे. त्याचा रेसिप्रोकल म्हणजे आपल्याला या ठिकाणी पिरियडिक टाइम लिहिता येणार आहे. आणि याच्यावरून आपल्याला पिरियडिक टाइम मिळालेला आहे 1.047 सेकंद असा मिळालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा.
पुन्हा सिंपल हार्मोनिक मोशन मधलंच एक्झाम्पल आहे. 10 नंबरचं एक्झाम्पल जे आहे ते 10 नंबरचं एक्झाम्पल. काय एक्झाम्पल आहे बघा. ए निडल ऑफ स्विंग मशीन, शिलाई मशीनची सुई आहे, moves along a path of amplitude 4 centimeter, moves along a path of amplitude 4 centimeter with a frequency 5 hertz. Find its acceleration 1/30 second after it has crossed the mean position. After it has crossed the mean position. आपल्याला माहिती आहे की सिलाई मशीन जी आहे त्याची जी सुई आहे त्याची जी मोशन आहे ती लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. त्याची अँप्लिट्यूड दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि मेन पोझिशन पासून स्टार्ट झाल्यानंतर 1/30 सेकंदला आपणाला त्याचं ऍक्सलरेशन फाइंड आउट करायचं आहे. दिलेल्या क्वांटिटीमध्ये काय लिहित आहे बघा. अँप्लिट्यूड आहे ती 4 सेंटीमीटर, अँप्लिट्यूड आहे ती 4 सेंटीमीटर. याला आपल्याला मीटर मध्ये करायचं असेल तर 4 × 10⁻² मीटर असं लिहित आहे. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 5 हर्ट्ज. त्याचबरोबर टाइम दिलेला आहे 1/30 सेकंद. तुम्हाला ऍक्सलरेशन विचारलेलं आहे A=क्वेश्चन मार्क आणि मेन पोझिशन क्रॉस झाल्यानंतर म्हणजे 5=0 असणार आहे. म्हणजे 5=0 असणार आहे. आपणाला ऍक्सलरेशनचे इक्वेशन माहिती आहे. मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये ω² x असं लिहिता येईल. A=ω म्हणजे 4π² n², x म्हणजे A sin ωt + φ असं लिहिता येणार आहे. A=4π², n ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 5, त्याचा स्क्वेअर येणार आहे 25. अँप्लिट्यूडची व्हॅल्यू आहे 4 × 10⁻² साइन ω म्हणजे 2πnt + 0 असं. A सिम्प्लिफाय करत असताना 25 × 4 म्हणजे 100, 100 × 10⁻² म्हणजे आपल्याला 1 मिळणार आहे. 4 π² ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, π² ची व्हॅल्यू आहे 9.872. 9.872. 25 × 4 म्हणजे 100 आणि त्याला 10⁻² म्हणजे आपल्याला या सगळ्याचं कॅल्क्युलेशन 1 मिळणार आहे. आणि आता साइन ऑफ 2π, n म्हणजे 5 आहे, n म्हणजे 5 आहे, t म्हणजे 1/30 आहे. A काय लिहितात बघा. 4 × 9.872 साइन ऑफ 5 आणि 2 चा गुणाकार 10, 10 भागाकारामध्ये इथं 30 आहे म्हणजे 0 कॅन्सल होणार, π/3 मिळणार आपल्याला. साइन π/3 असं मिळणार आहे. साइन π/3 स्टँडर्ड व्हॅल्यू आहे √3/2. A=4 × 9.872 × √3/2 असं लिहित आहे. हा 2 आणि 4 ला आपल्याला कॅन्सल करताय. 2 × 9.872 × √3 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1.732. A=लिहिता येईल आपल्याला. आपल्याला लिहिता आहे या 2 1.732 ला जर मल्टिप्लाय केलं तर काय लिहिता येईल बघा. 4 6 4 आणि हे 3.464 × 9.872 × 9.872. आता या दोघांच्या लॉगची बेरीज करायची आहे, त्याचा अँटीलॉग बघायचा आहे, आपल्याला आन्सर मिळणार आहे. जर आपण या 34 चा 64 मध्ये जर त्याचा लॉग बघितला तर काय येणार आहे बघा. 0. गुणाकार आहे म्हणजे बेरीज येणार आहे. 34 चा 64 मध्ये मॅन्टिसा बघायचा आहे, तो आपल्याला 5396 असा मिळणार आहे. 5396 असा मिळणार आहे. जर आपण 98 चा 72 मध्ये जर मॅन्टिसा बघितला तर 9944 असा मिळणार आहे. 9944. दोघांची बेरीज करायची आहे आपल्याला. 6 आणि 4 10, एक हातचा येणार आहे. 9 1 10 4 14, 10 3 13. त्यानंतर आपल्याला एक हातचा मिळणार आहे. 9 1 10 5 15, एक मिळणार आहे 1.5340. 1.5340
आणि आता आपल्याला याचा अँटीलॉग काढायचा आहे. अँटीलॉगच्या टेबलमध्ये तुम्ही जर बघितला 1.534053 चा 4 मध्ये मॅन्टिसा बघायचा आहे. तो आपल्याला मिळणार आहे बघा या ठिकाणी 3420 ही 1 कॅरेक्टरिस्टिक्स आहे, म्हणजे याच्यामध्ये 2 डिजिट्स आपल्याला पूर्ण करायला पाहिजेत. म्हणजे 34.20 मीटर पर सेकंड स्क्वेअर युनिट मिळणार आहे आपल्याला. मीटर पर सेकंड स्क्वेअर असं त्याचं आपल्याला या ठिकाणी युनिट मिळणार आहे. असं हे एक्सलरेशन आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता आलेलं आहे. दिलेली क्वांटिटी आहे एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, टाइम, एक्सलरेशन आफ्टर मेन पोझिशन क्रॉस. मेन पोझिशन क्रॉस झाल्यानंतर या 1/30 सेकंडचं एक्सलरेशन अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार आहे. नेक्स्ट बघा आपल्याला 11 नंबरचं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल काय आहे बघा. पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज 0.1 π² x² joule. Potential energy of a particle performing simple harmonic motion is 0.1 π² x² joule. If the mass of the particle is 20 gram, find the frequency of simple harmonic motion. Find the frequency of simple harmonic motion. कशा पद्धतीने सोडवता येईल बघा. तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे ई पी असं लिहिणार आपण 0.1 π² x² जूल अशी आहे. त्याचबरोबर तुम्हाला मास दिलेला आहे 20 ग्रॅम, त्याचं कन्व्हर्शन करताय 20 × 10⁻³ किलोग्राम आणि विचारलेली आहे तुम्हाला फ्रिक्वेन्सी एन. तुम्हाला विचारलेली आहे फ्रिक्वेन्सी. पोटेन्शियल एनर्जीचं स्टँडर्ड इक्वेशन जे आहे ई पी इक्वल टू ½ m ओमेगा² x² असं आहे. फ्रिक्वेन्सी मध्ये मांडायचं असेल तर ½ m 4 π² n² x². म्हणजेच काय मिळणार ई पी इक्वल टू 2 π² m n² x² असं हे पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन, स्टँडर्ड इक्वेशन आपल्याकडलं. त्यांनी दिलेलं इक्वेशन आहे 0.1 π² x². ती व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार. सिन्स ईपी इक्वल टू त्यांनी दिलेलं आहे 0.1 π² x². दोन्ही व्हॅल्यूज इक्वेट करणार आपण 2 π² m n² x² इक्वल टू 0.1 π² x². x² कॅन्सल करता येईल, त्याचबरोबर π² सुद्धा कॅन्सल करता येईल आपल्याला. आणि इक्वेशन राहणार आहे बघा 2 m ची व्हॅल्यू आहे बघा 20 × 10⁻³ n² इक्वल टू 0.1 असं लिहिता येणार आहे. 2 × 20 म्हणजे 40 × 10⁻³ 40 × 10⁻³ n² इक्वल टू 0.1. n² इक्वल टू 0.1 अपॉन 4 × 10⁻² असं सुद्धा लिहिता येईल. 1 0 कॅन्सल करता येईल. n² इक्वल टू हा वरती गेला की आपल्याला 10 असं लिहिता येईल. 10/4 n² इक्वल टू 2.5 n इक्वल टू. आपण जर याचं स्क्वेअर रूट बघितला स्क्वेअर रूटच्या लॉग टेबलच्या टेबलमध्ये स्क्वेअर रूट मध्ये, तर आपल्याला याचा स्क्वेअर रूट मिळणार आहे 1.581. याचा स्क्वेअर रूट मिळणार आहे आपल्याला 1.581 हर्ट्झ. अशी ही फ्रिक्वेन्सी आपल्याला या एक्झाम्पल मध्ये कॅल्क्युलेट करता येणार आहे. 2.5 जो आहे त्याचा स्क्वेअर रूट डायरेक्ट आपण या लॉग टेबल मध्ये पाहणार आहे आणि व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला 1.581 अशी व्हॅल्यू मिळणार आहे बघा. त्यानंतरचं 12 नंबरचं एक्झाम्पल आहे.
12 नंबरचं एक्झाम्पल काय सांगते बघा. द टोटल एनर्जी ऑफ ए बॉडी ऑफ मास 2 किलोग्राम परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज 40 जूल. फाइंड इट्स स्पीड व्हाइल क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ. काय म्हटलेलं आहे बघा. टोटल एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ मास 2 किलोग्राम इज 40 जूल. 2 किलोग्राम मास असलेल्या सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये जो पार्टिकल आहे, बॉडी आहे, त्याची टोटल एनर्जी आहे 40 जूल. तर आपणाला ज्यावेळेला ही बॉडी मेन पोझिशन क्रॉस करणार आहे त्यावेळेला त्याची आपणाला त्याचा जो स्पीड आहे तो आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. दिलेली क्वांटिटी मास इक्वल टू 2 किलोग्राम, एनर्जी आहे 40 जूल अशी दिलेली आहे. एनर्जी आहे ती 40 जूल अशी दिलेली आहे. आणि तुम्हाला विचारलेलं आहे स्पीड व्ही इक्वल टू क्वेश्चन मार्क क्रॉसिंग द मेन पोझिशन, क्रॉसिंग द सेंटर ऑफ पाथ म्हणजे मेन पोझिशन x0 असताना आपल्याकडे व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे ओमेगा व्ही इक्वल टू ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. x0 असेल तर ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस 0 म्हणजे व्ही इक्वल टू ए ओमेगा. त्यालाच आपण मॅक्झिमम व्हेलॉसिटी असं म्हटलेलं आहे. त्यालाच आपण मॅक्झिमम व्हेलॉसिटी असं म्हटलेलं आहे. एनर्जीचं इक्वेशन आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर असं इक्वेशन आहे. म्हणजे ई इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर मॅक्झिमम असं लिहिता येणार आहे. हाफ एम व्ही स्क्वेअर मॅक्झिमम असं लिहिता येणार आहे. एनर्जी आहे तुमच्याकडे 40, हाफ एम आहे 2 इंटू व्ही स्क्वेअर मॅक्झिमम. हा 2 कॅन्सल होईल. व्ही स्क्वेअर मॅक्झिमम इक्वल टू आपल्याला मिळणार आहे 40. आणि स्क्वेअर रूटच्या टेबलमध्ये तुम्ही गेला, स्क्वेअर रूटच्या टेबलमध्ये जर तुम्ही गेला तर डायरेक्ट 40चं वर्गमूळ जे आहे स्क्वेअर रूट जे आहे ते 6.324 मीटर पर सेकंद ही त्याची व्हेलॉसिटी या ठिकाणी 6.324 सेंटीमीटर पर सेकंद मीटर पर सेकंद असं आपल्याला मिळणार आहे. बघा पुस्तकामध्ये चुकलेलं आहे, सेंटीमीटर असं जे काही युनिट आहे ते चुकलेलं आहे. म्हणजे टोटल एनर्जी तुम्हाला दिलेली आहे 40 जूल, मास दिलेला आहे 2 किलोग्राम आणि सेंटर म्हणजे मेन पोझिशन क्रॉस झाल्यानंतर त्याची आपल्याला या ठिकाणी व्हेलॉसिटी किंवा स्पीड विचारलेला आहे. त्याची आपल्याला व्हेलॉसिटी किंवा स्पीड विचारलेला आहे. व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सेंटरला x0 असणार आहे त्यामुळे v इक्वल टू ओमेगा ए स्क्वेअर मायनस 0 म्हणजे v इक्वल टू ए ओमेगा. त्यालाच मॅक्झिमम व्हेलॉसिटी असं म्हटलेलं आहे. एनर्जीचं इक्वेशन आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. याच्याबद्दल आपल्याला व्ही स्क्वेअर मॅक्झिमम असं लिहिता येणार आहे. एनर्जी आहे 40 इक्वल टू हाफ एम कॅन्सल होईल. व्ही स्क्वेअर मॅक्झिमम इक्वल टू 40 म्हणजे व्ही मॅक्झिमम इक्वल टू आपल्याला 6.324 मीटर पर सेकंद असं मिळणार आहे. असे ही टोटल एनर्जी आणि त्याच्यावर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं ते स्पीड कॅल्क्युलेट करायचं होतं. बघा पुढे आपल्याला या ठिकाणी सिंपल पेंडुलमचं एक्झाम्पल दिलेलं आहे. सिंपल पेंडुलमचं एक्झाम्पल दिलेलं आहे. बघा 13 नंबरचं एक्झाम्पल. काय सांगितले बघा एक्झाम्पल मध्ये. ए सिंपल पेंडुलम परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ पिरियड 4 सेकंड. हाऊ मच टाइम आफ्टर क्रॉसिंग द मेन पोझिशन विल द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉल बी 1/3 ऑफ इट्स एम्प्लिट्यूड. काय सांगितलंय बघा. सिंपल पेंडुलम हा जो आहे तो सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये त्याचा पिरियडिक टाइम 4 सेकंद आहे. मोशन सुरू झाल्यानंतर म्हणजे मेन पोझिशन क्रॉस केल्यानंतर या पेंडुलमची एम्प्लिट्यूड जी आहे ती डिस्प्लेसमेंट जी आहे ती एम्प्लिट्यूडच्या 1/3 कुठल्या टाइमला असेल तो टाइम आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. दिलेली क्वांटिटी बघा पिरियडिक टाइम 4 सेकंद आहे. पिरियडिक टाइम 4 सेकंद आहे. तुम्हाला टाइम विचारलेला आहे आणि डिस्प्लेसमेंट इक्वल टू 1/3 ऑफ द एम्प्लिट्यूड
त्या ठिकाणचा टाइम विचारलेला आहे. डिस्प्लेसमेंट इक्वल टू 1/3 ऑफ द एम्प्लिट्यूड, त्या ठिकाणचा तुम्हाला टाइम विचारलेला आहे. बघा मेन पोझिशन क्रॉस होणार आहे म्हणजे फाय इक्वल टू 0 आहे. आपणाला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन लिहिता येणार आहे. एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय असं लिहिता आहे. एक्स बद्दलची व्हॅल्यू आहे a/3 इक्वल टू ए साइन ओमेगा म्हणजे 2π/t स्मॉल टी प्लस 0 असं लिहिता आहे. ए कॅन्सल करताय 1/3 इक्वल टू साइन 2π, आपल्याला स्मॉल टी काढायचं आहे, कॅपिटल टी 4 आहे. 1/3 म्हणजे 0.3333 असं लिहित आहे. साइन π/2 टी असं लिहित आहे. साइन π/2 टी असं लिहिता येणार आहे. π/2 टी इक्वल टू साइन इनव्हर्स 0.3333 असं लिहित आहे. आणि आता नॅचरल साइन मध्ये इनव्हर्स बघायचं आपल्याला. नॅचरल साइन मध्ये इनव्हर्स बघायचा आहे आणि हा इनव्हर्स 19 डिग्री 28 मिनिट असा येणार आहे. त्याला जर डिग्री मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, हा या ठिकाणी बघा 180 डिग्री डिवायडेड बाय 2 इंटू टी इक्वल टू 19 डिग्री 28 मिनिट. 28 मिनिटाला डिग्री मध्ये कन्व्हर्ट केला तर 0.47 असं मिळणार आहे. 19.47 डिग्री असं मिळणार आहे. 19 डिग्री 28 मिनिट म्हणजेच जर आपण या ठिकाणी थोडं डिटेल म्हणूया. 19 डिग्री 28 मिनिट 90 डिग्री टी इक्वल टू 19 पॉइंट, या 0.28 मिनिटाला आपल्याला डिग्री मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. त्यासाठी आपण 60 ने डिव्हाइड करणार आहे. ते आपल्याला 47 डिग्री असं मिळणार आहे. टी इक्वल टू 19.47 डिवायडेड बाय 90 किंवा टी इक्वल टू या ठिकाणी आपल्याला डिव्हाइड करता येईल. ही जी डिव्हिजन आहे त्याला आणि सिम्प्लिफाय करायचं असेल तर 1.947 डिवायडेड बाय 9 डायरेक्ट डिव्हाइड करता येईल तुम्हाला. आणि ही डिव्हिजन जी आहे ती आपल्याला मिळणार आहे बघा 0.2163 सेकंद. 0.2163 सेकंद असा हा जो काही टाइम आहे तो या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार आहे. हा जो काही टाइम विचारलेला आहे आपल्याला की ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट 1/3 ऑफ द एम्प्लिट्यूड आहे, तो टाइम या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येणार आहे. नेक्स्ट 14 नंबरचं एक्झाम्पल आहे बघा. पुन्हा सिंपल हार्मोनिक मोशन किंवा सिंपल पेंडुलम याच्यावरती आपल्याला सांगितलेलं आहे. त्यातला सेकंड पेंडुलम जो आहे तो सेकंड पेंडुलम म्हणजे आपण सांगितलेलं आहे की ज्याची लांबी सेकंड पेंडुलम जो आहे त्याच्यामध्ये 15 नंबरचं एक्झाम्पल आहे. 14 नंबरचं एक्झाम्पल काय सांगितले बघा. हे सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ 100 सेंटीमीटर परफॉर्म्स लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. Find the restoring force acting on its bob of mass 50 gram when the displacement from the main position is 3 centimeter. तुम्हाला एक्झाम्पल काय दिलेलं बघा. सिंपल पेंडुलम सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे. त्याची लांबी दिलेली आहे 100 सेंटीमीटर. त्या बॉबचं मास दिलेलं आहे 50 ग्रॅम. डिस्प्लेसमेंट दिलेली आहे 3 सेंटीमीटर. त्यावेळेला त्याच्यावरती ऍक्ट होणारा रिस्टोरिंग फोर्स जो आहे तो विचारलेला आहे. लिहिता येईल आपल्याला एल इक्वल टू 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर. मास दिलेला आहे त्या बॉबचा या ठिकाणी 50 ग्रॅम म्हणजे 50 इंटू 10⁻³ किलोग्राम किंवा 5 इंटू 10⁻² किलोग्राम असं लिहिता येईल आपल्याला. त्याची डिस्प्लेसमेंट 3 सेंटीमीटर. एक्स इक्वल टू 3 इंटू 10⁻² मीटर. सेंटीमीटरचं मीटर करता येईल आपल्याला. असताना रिस्टोरिंग फोर्स किती असेल तो विचारलेला आहे. एफ इक्वल टू आपल्याकडे इक्वेशन आहे रिस्टोरिंग फोर्स. एफ इक्वल टू mg sin थीटा. mg sin थीटा जे पेंडुलम वरती 2 फोर्सेस ऍक्ट होतात. एक त्याचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड त्याला रिझॉल्व केला. एक mg cos थीटा, दुसरा mg sin थीटा. त्याची डायरेक्शन या मेन पोझिशन कडे म्हणून त्याला रिस्टोरिंग फोर्स असं म्हटलेलं आहे. मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. mg cos थीटा जो आहे तो टेन्शनला बॅलन्स झालेला आहे. आणि आता या रिस्टोरिंग फोर्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे बघा.
5 इंटू 10⁻⁻², जी 9.8 आहे आणि साइन थिटा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी x/l असा लिहिता आहे, x/l असा लिहिता आहे. 5 इंटू 10⁻² इंटू 9.8 इंटू x ची व्हॅल्यू बघा तुम्हाला दिलेली आहे 3 इंटू 10⁻² डिवाइडेड बाय l ची व्हॅल्यू 1 आहे. f इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन 15 इंटू 10 इंटू 9.8 इंटू 10⁻⁴ असं लिहित आहे. 15 5 आणि 3 चं मल्टिप्लिकेशन 15 इंटू 9.8 इंटू 10⁻⁴. आपण जर याला मल्टिप्लाय केला तर f इक्वल टू आपल्याला हे कॅल्क्युलेशन जे आहे ते मिळणार आहे 147 इंटू 10⁻⁴. f इक्वल टू लिहायचं असेल तर 1.47 इंटू 10⁻² न्यूटन असं आपल्याला हा रिस्टोरिंग फोर्स कॅल्क्युलेट करता येणार आहे. हा रिस्टोरिंग फोर्स आहे तो कॅल्क्युलेट करता येणार आहे. नेक्स्ट बघा 15 नंबरचा एक्झाम्पल. 15 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये सेकंड पेंडुलम च्या बाबतीमध्ये आहे. ए सिंपल पेंडुलम हॅव्हिंग पिरियडिक टाइम 2 सेकंड, त्याला आपण सेकंड पेंडुलम असं म्हटलेलं आहे. त्याच्या लेंथचं इक्वेशन आहे g/π². तुम्हाला दोन ठिकाणची ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेली आहे. तुम्हाला दोन ठिकाणची ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेली आहे. g1 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर, g2 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि विचारलेलं आहे डिक्रीज इन लेंथ dl, d डिक्रीज, l म्हणजे लेंथ. सेकंड पेंडुलमच्या लेंथचं इक्वेशन आहे g/π², l इक्वल टू g/π². आपण जर या ठिकाणी l1 लिहिला g1/π², l2 g2/π², डिक्रीज इन लेंथ l2 मायनस l1 असं, डिक्रीज इन लेंथ l2 मायनस l1, dl इक्वल टू l2 काय आहे बघा इक्वेशन g2/π² मायनस g1/π², म्हणजे डिक्रीज इन लेंथ बरोबर g2 मायनस g1 अपॉन π² असं लिहिता येईल. g2 मायनस g1 अपॉन π² असं लिहिता येईल. डिक्रीज इन लेंथ इक्वल टू 9.8 मायनस 9.75 डिवाइडेड बाय π² ची आपल्याकडे व्हॅल्यू आहे 9.872 dl डिक्रीज इन लेंथ इक्वल टू लिहिता येईल आपल्याला 0 अपॉन 9.872. या दोघांच्या लॉगची वजाबाकी केली आणि अँटी लॉग जर बघितला आपण, या दोघांच्या लॉगची वजाबाकी करून अँटी लॉग जर बघितला तर याची व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला 0.0051 मीटर. 0.0051 मीटर असे हे डिक्रीज इन लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण 16 नंबर पासूनचे पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. 16 नंबर पासूनचे पुढचे प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सॉल्व्ह करणार आहे.